तीन पाहुणे काय हो. ओय माय बाई सांग मी साथी आणतो माय बाजीवर खांदी वाकडी टाका लागत होती ना मग पाय माय आणतो मी साथी आणतो माय पाहुणे बसले. मले काही दिसली नाही सुनबाई ते सात्री ते काही मग मी आणली नाही. तुम्ही बी दोघी जणी घरी नव्हत्या. म्या म्हणलं कुठे गेल्या. मुरली घरी नव्हता. आण जाय पाहुणेले पाणी आण बरं. आणि पाय धुवायला बी बकेट दे भरून एक. काय बहिणी असं आहे तुमच्या घरी. आज पै किती दिवसाला आले ते आणि नुसतं बाज दिली टाकून बाबानं. त्याच्यावर काही गादी नाहीये. खुर्च्या आहेत का तुमच्या इथे दोन तरी खुर्च्या. हो माय पाय आपण तिकडे गेलो नाही समजलं मामाजीले. आता माणसाला दिसतात का बाबा काही होतं घोडोशीवर राहत किती साऱ्या सात्र्या आणतो ना माय मी सध्या आणतो गादी आणतो ना काढून गादी बी आहे पाणी आणतो बाई पाहिले सांग माय पाहुणे बसले. काय अशा कुकडे गेली होती बाबा फिरायला. मस्त फिरणं चालू वाटते गावात तर. मजा आहे बाबा माहेर पण. नाही नाही फिरणं वगैरे कसलं. त्या शांता वहिनी आहेत ना एक वहिनी आहेत माझ्या तर त्यांनी चहा घ्यायला बोलवलं होतं म्हणून गेली होती. आमची चिमू कुठे आहे. श्रावणी कुठे आहे. दिसली नाही मला ती. बस ना तू घे ना काही चेअर वगैरे घे ना बस ना. आता कुठे या माणसाला सांगू घेते काहीच नाही चेअर रंगी एक बाज आहे फक्त सारे खालीच झोपतात झोपायला बाजही नाहीत. अगं श्रावणी आहे ना ए श्रावणी ये ग. अगं पप्पा आले ना पप्पा. कुठे गेली होती फिरायला. काय कसं चालू आहे समर वेकेशन. मजेत मामाच्या गावच्या सुट्ट्या मजेत चालू आहेत घालवणं. हा मस्त मामाच्या गावात फिरायला गेली होती. कुठे गेली होती. आंबे खायला का चिंचा बोरं जमा करायला कुठे गेली होती. नाही ना बाप्पा कुठं चिंचा बोरं मला तर मामा जाऊ देत नाहीत कुठं म्हणता शेतात नाही जायचं. आणि माहितीये का आई पण नाही जाऊ देत. आई कसली मम्मी पण बाबा माहितीये का म्हणजे बाबा बघा मी तुम्हाला बाबा म्हटलं किती छान वाटते ना बाबा बाबा म्हणायला असं. पप्पा मम्मी मला नाही आवडत आहे आता मी तुम्हाला आई आणि बाबाच म्हणत जाईल. पिंकी पण आई आणि बाबा म्हणते किती छान वाटते ना. मी पण तुम्हाला बाबा म्हणत जाईल चालेल ना पप्पा तुम्हाला बाबा म्हटलेलं. आणि माहितीये का पप्पा म्हणजे या गावात एवढे छान छान लोक राहतात खूप मस्त आणि माझ्यासोबत ते एवढे छान बोलतात. मला म्हणतात तू आशाची पोरगी आहेस का हो का असे म्हणतात. मला खूप आवडते त्यांच्यासोबत बोलायला. हो बेटा खरंच आहे. आई आणि बाबा या शब्दात जेवढा गोडवा आहे ना तो मम्मी आणि पप्पा या शब्दात नाहीये. पण ते कसं आहे आता सोसायटी प्रमाणे राहावं लागतं आपल्याला तर चालून जातं. तू आई आणि बाबाही म्हटलं तरी मला आवडेल. मग काय बाबा मजा चालू आहे बाबा एका जणाची तर. मामाच्या गावाला जाऊया. आम्ही पण असं जायचो ग मामाच्या गावाला. हो ना ही काहीच ऐकत नाही नुसतं इकडे तिकडे फिरत राहते. तिला म्हटलं तू इकडे फिरू नको संट्यान होतो. आणि माहिती आहे का किती धूळ आहे. काहीच ऐकत नाही बरं माझी काळजी तिला कळत नाही ना की मम्मी किती काळजी करते म्हणून आपली. आणि ती मला म्हणते थांब न ग आणि तसंच राहते. तिला जसं वाटते तसं करते बरं ही. अगं आशा करू दे लहानपण आहे. अगं सगळेच अनुभव असले पाहिजेत. आणि गावातलं जे प्रेम आहे ना ते पैशाने विकत मिळत नाही बरं. तू कितीही हायफाय सोसायटीत जा अशा तुला गावातलं प्रेम मिळणार नाही. ही इथली आपुलकी आहे ना ही काहीतरी वेगळीच असते. ती तिला जीवन जगू दे तिचं. अगं तिच्या नशिबाने तिच्या मामाचं गाव आहे. तिला गावात यायला नशीब आहे म्हणजे तिला मोका मिळतो यायला. तर तिला येऊ दे ना मिसळू दे ना त्यांच्यात. आणि त्यांच्यातली माणुसकी संस्कार जे त्यांची आपुलकी असते जे प्रत्येकासोबत ते जिव्हाळ्याने बोलतात ते आपल्या हायफाय सोसायटीत नाही ग. ती इथे मिळते. तर जगू दे तिला 2-4 दिवस तिच्या मनासारखं. काय हो असं पाणी नेणं शरमी लागते. ट्रे पाहिजे होता. ट्रे नाही बाई टॉयलेटीत आणायची सवय लागली मला खरं तर. मग 2 प्याले आणले नाही मी एकच प्याला आणला. हे देतो पहिले पाहुणे यायले. घे बेटा श्रावणी दे बाबाला पाणी. पाणी घ्या. अरे तुम्ही कशाला आणलं. श्रावणी घे मामी जोरचा ग्लास. आणि मुरली भाऊ कुठे गेले दिसले नाही. सांगू नको इडी सांगू नको तो पोंगी केला गेला सांगू नको मला अपमान करू नको. ते ना ते पोंगी केले गेले. ते आम्ही पोंगीचा बिझनेस सुरू केला तर ते विकायलाच गेले. अरे बापरे पोंग्याचा बिझनेस खूप छान. काही ना काही सुरू केलं म्हणजे एकदम चांगली गोष्ट आहे. आणि कधीपासून केलं बाबा मला तर काही माहिती नाही. आशाने पण सांगितलं नाही मला फोनवर. बरं कसं आहे रिस्पॉन्स कसा आहे म्हणजे माल विकला जातो ना. अरे लय मस्त चालू आहे. पोंग्याचा धंदा सुरू केला की नाही त्यापासून लय ऑर्डर येऊन राहिला म्हटलं. म्हणजे सबन गावात तर आमच्या घरचेच पोंगी घेतात. आणि त्यातून नाही तर म्हटलं फाट्यावर बी ठेवले. तुम्ही आले तर तुम्हाला दुकानं दिसले असतील की नाही. त्या दुकानात बी ठेवायला आहेत म्हटलं पोंग्याची पाकिट. आणि आमच्या सुनबाईच्या भावानं त्याच्या गावात बी ठेवले दुकान आहेत. आणि म्हणलं मूर्तीजापुरात मोठी ऑर्डर भेटली आम्हाला 1000 काय म्हणतात पाकिटाची. हो एक खट्टा 1000 पाकिट. लय साजरं चालू आहे मस्त. काय चालू आहे पोंगे. काय या दादाले जरासा चांगलाही बिझनेस नव्हता सापडला पोंगेचा बिझनेस. आणि हे काय बाबाई काय मोठेपणा सांगून राहिले त्याले. नुसतं माझी फचिती करतात नुसतं. अरे वहिनी तुम्ही
पाणी कुठलं आणलं त्यांना? ते पाणी वाठातलं तेच बरं. त्यांना एक बॉटल आणाल बरं शांताबाईंच्या घरून. फिल्टर आणि शांताबाईंच्या घरी ते त्यांना एक फिल्टरची बॉटल आणा बरं पटकन. अरे नाही नाही आशा, ते राहू दे फिल्टर. अरे मटक्यातलं पाणी असेल ना ताई? बस मटक्यातलं पाणी, थंडगार मटक्यातलं पाणी प्यायचा जो आनंद आहे ना, तो त्या फिल्टरच्या पाण्यात नाही मिळत ना ग. आहा, काय थंडगार पाणी आहे. फ्रीजचं पाणी कुठलं काढलं? सांग बाई, एवढा मोठा माणूस श्रीमंत आहे, नोकरीवरी आहे, आणि सांग माहिती त्याला मटक्यातलं पाणी आवडते. भाजीवर बसेला हातही नाही टाकेल. खरंच म्हणता आपण, म्हणजे खरोखर श्रीमंत असतात, शिकेल असतात की नाही, ते खरंच माणुसकीचे असतात, चांगल्या मनाचे असतात. नाही तर मग काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले की ते नाही अतीत राहत ना पतीत राहत, म्हणतातच अटकेल राहतात. खरंच हा माणूस लय चाललं जाय बाई. मला तर बाय टेन्शन चालतं. मी म्हटलं माय बाई नंद येऊन राहिला, आणि लगे तोही बाई मग नोकरीवाला, आणि लगे आता आशा बाईच असतं माय आमच्या एवढा आता आलाय. मी म्हटलं माय त्याच्या घरच्या बॉचा किती अशी, पण काहीच नाही. सांग बाई. आणि कागद श्रावणी, पिंकी कुठे गेली? ताई पिंकी नाही का घरी? आहे ना, आता आमच्या मागच होती आणि ती आली. अरे काय पिंकी, ओळखलं का? ये इकडे. मोठी झाली ग. हो मामा, मी आता 6वीत गेली. पाया लागतो मामा. कसे आहात तुम्ही? तुमची तब्येत, तुम्ही कसे आहात? अरे बापरे. खूप मोठी हो. माझी तब्येत एकदम मस्त. आणि पिंकीला पाहिल्यावर तर खुश झाली. वा रे वा. पा श्रावणी, याला म्हणतात संस्कार. तिला सांगायचं काम पडलं का की पाया लाग म्हणून? घरी आलेल्या मोठ्या माणसांच्या पाया लागणे हे पहिलं संस्कार. शाब्बाश बेटा, शाब्बाश. आबाजी, तुमच्या भी लागतो. ओळे बापा, मी तर घरी जा. म्हातारी होय, आबापेक्षा बी म्हातारी. अगं श्रावणी, जा गाडीतून ते गिफ्ट आण बरं. मी पिंकीसाठी गिफ्ट आणलेलं आहे. जा घेऊन ये मग, बॅग आण बरं ती. हो बाबा, आता आणते. काय गरज होती तिले काही आणण्याची? हाय तिच्या जो संबंध. अरे नाही नाही, हे लेकरू आहे, काही ना काही पाहिजे लेकराले, मजा येते. जा ग पिंकी, जा दीदी सोबत जा. जा का गाडीतून काढून आणा जा. हा चल. माहित आहे का, माई नात लय हुशार आहे बरं. महाराष्ट्रातून पहिली आली ते स्कॉलरशिपची परीक्षा दिली तिथं, आणि वर्गात बी तिचा पहिला नंबर आला. म्हटलं शाळेत लय हुशार आहे पोरगी. अरे वा, अभ्यासात हुशार आहे ना? चला चांगला आहे, अभ्यासात हुशारच पाहिजे. आणि तशी पण छान आहे, क्यूट आहे, मस्त आहे, गोड आहे पोरगी. तुम्ही हात पाय धुना, फ्रेश व्हा नाही तर. आले एवढ्या दुरून प्रवास करत तर फ्रेश व्हा. हो धुतो ना हात पाय. बसू दे, मस्त बाजीवर बसून थंडीगार हवा लागून राहिली. मुरली बोली यायला उशीर लागते आहे ना, गावात वेळ लागते नाही? हो, आता समजा गावात फिरायला लागते तर उशीरच लागते. आता संध्याकाळचं जाणं बंद केलं मी, अंधाराचं दिसत नाही, सकाळून जातो मी, मग संध्याकाळी तो जाते. नाही तर मग पाहायला जमलं जसं दोघांपैकी कोणी एक जण जातो, तो जर घरी नसला तर मग मी बी जातो. आता साजरं चालू आहे तसं वाटते, मग तेवढंच एक चक्कर मारला की तितकेच पाकिट खपतात. चल बाई, मी काही नाश्ता पाण्याचा पाहतो, जेवणाची सोय लावतो बाई. तिकडे उभं राहायला पुरत नाही. संध्याकाळचा वखत येऊन राहिला. हो चांगला आहे ना. बिझनेस कोणताही असो, बिझनेस लहान मोठा नसतो, त्यात तुमची मेहनत किती आहे ते महत्वाचं आहे. मेहनत जास्त असली ना तर छोटा बिझनेसही मोठा व्हायला वेळ लागत नाही बरं. आणि प्रत्येक बिझनेस हा छोटाच असतो, छोट्यातूनच तो मोठा होणार आहे ना, एखादा म्हणतं काही मोठा नसतो. हा तेच म्हणलं. मग रात्री काय करू जेवायला? पनीर वगैरे बनवू का, की मशरूम बनवू? काय तुम्हाला काय आवडेल खायला? यातलं काहीच नाही. मस्त झणझणीत पिठलं कर आणि भाकरी कर चुलीवरच्या. तुला तर त्या येणारच नाहीये. माहिती आहे मला. होय, ताईला सांगतो म्हणा काहीच नाही करायचं, पिठलं करायचं, भाकरी, कांदा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा हा जरूर करायचा. हिरव्या मिरची ठेच्याशिवाय जेवण जाणार नाही. हा असा मस्त झणझणीचा पाहुणचार तुझ्या माहेरात मी खाणार आहे. तुझ्या हातून खायची इच्छा होती, पण मला माहितीये तुझ्या हातच्या भाकरी नको बाबा. त्याच्यापेक्षा ताईला सांगून देतो, आणि तू पण जा मदतीला. हो, तुम्हाला तर नुसतं टोमणी मार नाही ना, काही बेसन भाकरी काही नाही, दुसरं करतो चांगलं. अगं याच्यापेक्षा चांगला आहे का कुठं काही? जे आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊन खातो नुसतं पैसेची म्हणत नाही मी बरबादी, कारण कसं आहे ते आपापली विचार आहेत. आता आपण तिथं ते करतो ठीक आहे, ते त्या सोसायटीत ठीक आहे, पण गावात पिठला आणि भाकरी खाल्ली नाही चुलीवरची तर येण्यात काही मजाच नाहीये. बरोबर आहे की नाही मामाजी? बराबर तर आहेच बा, पण साजरं नाही लागत ना ते.
जवाई माणूस आला आणि त्याला का भाकरीन बेसन खाऊ घालाव का? नाही नाही, साजरं नाही दिसत. बाई आशा, कर ना तू काय म्हणलं ते कर ना आता. नशेन सामान तर सांग ना, मुरलीले आला की सांग. ना ऐकत कर ते साजरं कर. पिठलं भाकरी नको करू, साजरं नाही लागत, ते जवाई माणूस आहे ना. हा. हो बाबा, मी काय ऐकतो काय ते काय आहे काही सांगत राहतात. अरे ऐका तुम्ही दोघी, काहीच नका टेन्शन घेऊ. मस्त पिठलं भाकरी करा. खरंच जर तुम्हाला मला जेव घालायचं असेल तर पोटभर जेवतो मी आणि छान या थंडगार हवेत झोपतो. मस्त आरामशीर. आणि तसंच मी खूप दमलोय अशा, खरंच इतक्या दूरून मी गाडी चालवत आलोय, खूप थकलोय आता खरं तर. मस्त भाकरी बनवायला लावतो ताईला, पटकन बनवा म्हणा, लवकर जेवण करूया आणि लवकर झोपूया. पप्पा हेच ना? हा हेच. आणि पिशवी पण आहे का तिथे? हो पप्पा, नाही बाबा. बाबा पिशवी पण होती तिथे, पण मी पिशवी नाही आणली. गिफ्ट म्हटलं म्हणून मी हा गिफ्टचाच बॉक्स घेतला. अच्छा ठीक आहे, पिशवी आणून देशील. आणि काय पिंकी, उघड मग गिफ्ट, उघड काय आहे त्याच्यात, सांग बरं मला. मला पण माहिती नाही काय आहे, तू उघड आणि सांग बरं. खोटं बोलताय ना, तुम्हीच घेतलं आणि तुम्हाला माहित नाही काय? पण गिफ्ट साठी थँक्यू मामा. तशी काही गरज नव्हती, म्हणजे असं काही नाही आणलंच पाहिजे. पण आणलं तर थँक्यू. हा, लय मोठं मला थँक्यू. बर बर, जा मग आता तिकडे बसा, उघडा छान गिफ्ट, उघडा काय काय आहे त्याच्यात पहा. जा ग श्रावणी, जा बसा, खेळा जा. बापरे, खूपच मोठं आणलं. एवढं मोठं आणायची काय गरज, म्हणजे होती तसं काही नाही. बरं आणलं. काय आहे का पिंकी याच्यात? मी अजून उघडलंच तर नाही आता. मला कसं माहित तशी नाही त्यात काय आहे तर. आता उघडतो ना, पाहतो ना. खुलजा शिमशिम असं म्हणतो न उघडतो. किती मस्त आहे ही बॅग. मी येत नेत जाईन शाळेत. हिच्यातच पुस्तकं नेत जाईल. मला तिच्यात पुस्तकं ठेवावी नाही वाटून राहिले. त्याच्यावर किती मस्त आहे हे बावलं. हो ग पिंकी, किती छान आहे. आणि टिफिन पण बघ ना, किती छान आहे. 3 बॉक्स आहेत पिंकी. हे बघ, एका ह्याच्यात भाजी पोळी आणि एका ह्याच्यात फ्रुट्स नेत जा. नाही तर मग तुला नाश्त्याचा डब्बा न्यावा लागतो का, तर नाश्ता नेत जा, है ना? हा चालते. एकाच डब्यात जाते सगळं, आहे ना? किती मस्त आहे हो. हे बाबा लय मस्त आहेत का हो ताई. मला किती मोठी बॅग आणली आणि लागे टिफिन बी आणलाय ना. तुझ्याजवळ नाही का अशी बॅग? हो, माझ्याकडे तर 2-2 आहेत. म्हणजे काय, मी मागच्या वर्षीच्या आदल्या वर्षी पण घेतली होती आणि मागच्या वर्षी पण घेतली होती आणि मी या वर्षी पण घेणार आहे. मी जुनी नाही वापरत. इकडून गेली की मी घेईल, तुझ्यासारखीच घेईल. छान आहे ना तुझी, मला पण आवडली. हा, मग काय माहित. पिंकीची बॅग पिंक कलरची. आणि माहित आहे का श्रावणी दीदी, माझ्या सायकलचा कलर बी पिंकच आहे आणि माझी बावली बी पिंकच कलरची आहे. आणि आता तुझ्या बाबानं मला एक शाळेची बॅग बी पिंकच कलरची आणली. पिंकीच्या सगळ्याच वस्तू पिंकच कलरच्या. हो ग, खरंच माझ्या तर लक्षातच नाही आलं हे. किती छान. चाल ना, आपण किसण्याला दाखवू ना. बबल्याच्या घरी जाऊ, बबल्याच्या घरी तुझी किसण्या. चल ना तिथे जाऊन दाखवू ना आपण त्याला. ए पण सायकल घेऊन जाऊ. हा, तुम्हाला तुझ्या सायकलवर बसूच नाही दिलं गड्या पिंकी. मला नाही आवडलं हे. मला चालू दे ना तुझी सायकल. चालो ना, चालो. मी का नाही म्हणतो का? चालो. मी माझ्या गुड्डीला घेतो आणि बॅग घेतो. टिफिन रे राहू दे इथंच. टिफिन घेताना येणार ना, मग टिफिन घेतला की गुड्डीला घेताना येत ना. मग गुड्डी तशीच तर म्हणते मला कुठे खेळायला नेऊन नाही राहिली म्हणून. गुड्डीला निवाज आपण. चल चल. कुठे चालले? अरे बापा रे, कोणा आणलं पिंकी हे बॅग डब्बा काय? बाबा, शावनी दीदीचे बाबा आले ना, म्हणजे मामा आले ना. आणि त्याने माहितीये का, हे माझ्यासाठी आणली ना शाळेची बॅग. आणि लगे पहा ना बाबा, शाळेत डब्बा नेण्यासाठी डब्बा बी आणला. आणि 3-3 खणा आहेत बाबा याले. किती मस्त आहे. अरे पाहुणे आले का? कुठे आहेत मग? तिकडच्या अंगणात बसले ना. हो का, बर मी जातो. खेळा, मस्त आहे हो बॅग. अहो आले का तुम्ही? पहा मी तुमचीच वाट पाहून राहिली. मी म्हटलं ते पाहुणे आले. आणि सांग बाई, ते पाहुणे म्हणतात बेसन आणि पोळी भाकरच करा, पोळी बी नाही. आणि साजरं लागीन का आता, जवाई माणूस आहे ते काही बी म्हणून. पण मी म्हणलं जाना पटकन, आणा ना वांगी गिंगी काहीतरी. हा बरं वांग्याची भाजी पोळ्याच करतो. आता आता बरं जातो ना, पहिले भेटून तर घेते, राम राम तर करू दे. हा, पाहुण्याची भेट घेतो मग जातो. आणि तो बेसन घेसन मग करू, साजरं नाही लागत.
नाही मामी, माझ्या पप्पांना बेसन आणि भाकर खूप आवडते. आम्ही आमच्या आजीकडे जातो की नाही, तिथे पण पप्पा तेच जेवतात. बेसन पोळी, उडदाचं वरण, भाकरी असंच आवडते त्यांना. तिकडे मम्मी करत नाही ना, मग इकडे येऊनच आम्ही खातो. मला पण आवडते. तेच करा ना मामी, बेसन आणि भाकरी. आई, या दीदीचं न्यारच आहे का बाई? मला मस्त मस्त काही काही घट्टा खायला आवडते आणि दीदीला बेसन आणि भाकर खायला आवडते आहे ना. अलगच आहे. मला तर मस्त काही खायला आवडते बा. हो, तू तर चटकेलाच आहे. चटुरे खायला माहित नाही मला. हो, भली गेली. बरं आणत जाना. बोला मग पाहुणे सोबत जा, घेऊन या लवकर भाजी. हा, मग संध्याकाळी लवकर स्वयंपाक झाला पाहिजे ना. बाबा, याच्यावर पाना, हा बावला बी आहे. एक गुड्डी, हा गुड्डा. आता दोघ जण झाले बाबा आता. हो लेक, याच्यावर वावलंही आहे नाही. साजरा खेळ तू खेळ. अगं चल ना ग पिंकी, आपण जाऊ ना कृष्णाला दाखवू ना. चल ना, नाही तर त्यालाच बोलवते काही ते. लवकर येतो पुरी, जाशील तर लवकर येतो श्रावणी घरी. अंधार पडू नका देऊ. पाहुणेलीच्या आगी गेलता हो. हो, केलता ना. तुमची वाट पाहिली पण तुम्ही घ्याल नाही लवकर. मग पाहुणे चहा गेला, मग काय तो. चाल ना मग आपण जाऊ ना कृष्णाला दाखवायला. ये चल, मज्जा येते. चल थांब, मी गुड्डीला आणतो. हा काय ग पिंकी, गुड्डी अगं ती बावली आहे ना. डॉल, तिचं पण नाव ठेवलं तू नाही. तू वेगळीच आहेस पण मस्त आहे पण ग तू. मी घरी गेली ना तरी पण मला तुझी खूप आठवण येत जाईन पिंकी. आता आपली छान दोस्ती झाली ना.